लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली। तसेच जुलै 2024 पासून ही लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 6 महिन्यांचे पैसे देण्यात आलेले आहेत। म्हणजेच या योजनेअंतर्गत एका पात्र महिलेला आतापर्यंत 9000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे। तसेच या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 24 डिसेंबर 2024 पासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयांचा 6वा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेलेले आहेत। तसेच लाखो लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। मात्र अजूनही अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना डिसेंबर महिन्याचा लाभ मिळालेला नाही। तर अशा परिस्थितीत लाडक्या बहिणींनी काय करायला हवं आणि हे पैसे कसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, कारण लाडकी बहीण योजनेबद्दल जे काही महत्त्वाचे छोटे मोठे अपडेट येत असतील त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती देत असतो। त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तसेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या पण बँक खात्यामध्ये या योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाली आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा। तर चला आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्यापही लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांनी सर्वप्रथम जेव्हा तुम्ही अर्ज केला होता त्यावेळी तुम्ही कोणत्या बँकेचा नंबर ॲड केला आहे तर त्या बँकेत तुम्हाला जायचं आहे आणि तेथे तुमचा बॅलन्स चेक करायचा आहे। तसेच महिलांनो, आपल्या मोबाईलवर पैसे क्रेडिट झाले आहे की नाही हे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते जमा झालेला मेसेज आला आहे की नाही हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तपासायचं आहे। जर तुम्हाला तसा मेसेज आला नसेल तर तुम्ही बँकेच्या ॲप्लिकेशनवर जाऊन किंवा बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून सुद्धा बँक बॅलन्स चेक करू शकता। किंवा सरळ साधा उपाय म्हणजे आपण अर्ज केला होता तेव्हा आपण जी बँक ॲड केलेली होती तेथे त्या संबंधित बँकेत जाऊन तुम्हाला बँकेच्या पासबुकवर प्रिंट करून घ्यायची आहे आणि त्या प्रिंटमध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही। तर बँक बॅलन्स चेक केल्यानंतर जर तुम्हाला या योजनेचे पैसे आले नसतील तर तुम्हाला तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक करायचं आहे। बँक बॅलन्स चेक केल्यानंतर जर तुम्हाला या योजनेचे पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला तुमचं बँक जे खातं आहे बँकेचं त्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही याची चौकशी करायची आहे। जर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर त्या बँक खात्याला तुमचं जे आधार कार्ड आहे ते लिंक करून घेणं आवश्यक आहे, कारण तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये तुम्हाला या योजनेचे आणि भविष्यात येणाऱ्या ज्या पण योजना असतील त्या सर्व योजनांचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे सर्वात आधी हे काम नक्की करा। तर आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आधार कार्डला बँक लिंक कसं करायचं। तर आधार कार्डला बँक लिंक करण्यासाठी तुम्हाला त्या बँकेत जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या। तर ते तुमच्याकडून आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि तुमची स्वाक्षरी घेतील आणि फोटो वगैरे घेतील। तर त्यानंतर हे घेतल्यानंतर तुम्हाला 2 दिवस थांबायचं आहे। 2 दिवसानंतर तुमचं जे बँक खातं आहे ते आधार कार्डशी लिंक होईल आणि त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। हे पैसे तेव्हा जमा होतील जेव्हा तुम्ही जर ॲप्रूव्ह असाल तरच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत, याची नोंद घ्या। तर लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती पैसे जमा झालेले आहेत हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। तर चला भेटूयात पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।